ऑर्गॅनिक व्हेरिएशन पाहू आता आपण. इव्होल्युशनची प्रोसेस कशी असते किंवा त्या इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये काय काय होतं, कसं कसं होतं, उत्क्रांती कशी होते, त्याच्या या सगळ्या स्टेप्स आहेत. तर त्यामध्ये ऑर्गॅनिक व्हेरिएशन हा पहिला भाग आहे. दोन जे सारखे मेंबर्स असतात, सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह स्पेसीज असतात, ते सापडत नाही, कधीच सापडत नाही. फक्त आयडेंटिकल ट्विन जर सोडले तर आयडेंटिकल मेंबर नाही सापडत. सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह स्पेसीजचे एकदम आयडेंटिकल, सेम टू सेम. फक्त आयडेंटिकल ट्विन्स सारखे असतात. सेम पेरेंटचे दोन पोरं हे सुद्धा एकमेकांपासून वेगळे वेगळे असतात आणि त्यांचे पेरेंट्स पासून पण ते वेगळे वेगळे असतात. तर ही जी प्रोसेस आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची, ही स्वतःच या गोष्टीला जबाबदार आहे. दोन मेन व्हेरिएशन याच्यामध्ये दिसतात. पहिलं असतं इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलमध्ये डिफरन्सेस येतात. सेम पॉप्युलेशनच्या इंडिव्हिज्युअलमध्ये डिफरन्सेस दिसतात. आणि दुसरं आहे क्वालिटेटिव्ह व्हेरिएशन. तर याच्यामध्ये कॅरेक्टर्समध्ये वेगळेपणा येतो. तर याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन क्वालिटी येते इंडिव्हिज्युअलची, त्याचा प्रेझेन्स किंवा अब्सेन्स येतो स्पॉटचा, नंतर हेअर्स येतात, कलर येतो, स्ट्राइप्स येतो, स्पेशलाइज्ड फीचर्स असतात. अशा कॅरेक्टर्सची म्हणजे क्वालिटेटिव्ह व्हेरिएशन असतं हे. तर इव्हॉल्युशनरी टर्म्समध्ये म्हणजे उत्क्रांतीच्या भाषेत याला क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम्स मधले डिफरन्सेस असं म्हणतो आपण. क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम्स मधले हे फरक आहेत. ओके, तर याला व्हेरिएशन असं म्हणतात. हे जे डिफरन्सेस आहेत इंडिव्हिज्युअलमध्ये आलेले, हे सेम स्पेसीजमध्ये असतात किंवा सबस्पेसीजमध्ये असतात किंवा रेसमध्ये असतात. रेस म्हणजे व्हरायटी. दोन स्पेसीजमध्ये काही डिफरन्स जो असतो त्याला रेसेस म्हणतात. तर आपण असं याला व्हेरिएशन म्हणू शकतो. डिफरन्सेस नाही, व्हेरिएशन म्हणू शकतो. तर दोन जनरामध्ये असतात, हे फॅमिलीजमध्ये असतात किंवा क्लासेसमध्ये असतात. हेरिटेबल चेंजेस फक्त याच्यामध्ये असतात. ओके, फक्त हेरिटेबल चेंजेस याच्यामध्ये असतात. सो फक्त याच्यामध्ये हेरिटेबल चेंजेस असतात. त्याचा इव्हॉल्युशनरी सिग्निफिकन्स असतो. जे दुसऱ्या पिढीमध्ये पण जाऊ शकतात, याचा इव्हॉल्युशनरी सिग्निफिकन्स असतो. तर ते पॉप्युलेशन फक्त चेंजेस करतात जनरेशन टू जनरेशन आणि उत्क्रांती ही चालू राहते. नाव टाइप्स ऑफ व्हेरिएशन्स. व्हेरिएशन्स हे बेनिफिशियल असतात किंवा हार्मफुल असतात व्हेरियंटशी. पुढे ते मॉर्फोलॉजिकल असतात, फिजिओलॉजिकल असतात किंवा सायकोलॉजिकल असतात. ओके, मॉर्फोलॉजिकल व्हेरिएशन्स जे आहेत ते रिलेट करू शकतात शेपमध्ये, साईजमध्ये, कलरमध्ये आणि स्ट्रक्चर जे आहे त्यांच्या बॉडीचं आणि त्याच्या पार्ट्सचं, त्यामध्ये फिजिओलॉजिकल किंवा फंक्शनल कॅपॅबिलिटीज असतात किंवा कॅपॅसिटीज असतात. आणि सायकोलॉजिकल आणि मेंटल ॲट्रिब्यूट्स त्याच्यामध्ये असतात. हे जे व्हेरिएशन आहे तर हे फर्दर क्लासिफाय होतं 3 टाईप्समध्ये. ओके, तर पहिलं आहे सोमॅटोजेनिक आणि ब्लास्टोजेनिक व्हेरिएशन. हे जे व्हेरिएशन्स आहेत हे रिस्ट्रिक्टेड असतात सोमॅटिक पार्ट्सला बॉडीच्या आणि त्याच्यामध्ये जिनोटाइप्स नसतात, जीन्स नसतात व्हेरियंट्सचे. तर याला सोमॅटोजेनिक किंवा फेनोटायपिक व्हेरिएशन असं म्हणतात.
याच्यामध्ये हे कधी पण दिसून येऊ शकतं. ओके, लाईफमध्ये कधी पण दिसून येऊ शकतं इंडिव्हिज्युअलच्या. तर झायगोट स्टेजमधून तर मरेस्तोपर्यंत हे दिसतं. लॅमार्कने ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असं यांना म्हटलेलं आहे. सोमॅटोजेनिक किंवा ब्लास्टोजेनिक व्हेरिएशन्स. सोमॅटिक पार्ट्सला फक्त ते अवलंबून असतात, म्हणजे त्याच्याशी फक्त संदर्भात असतात. जिनोटाईपशी त्याचा काहीही संबंध नसतो. सोमॅटोजेनिक किंवा फेनोटायपिक व्हेरिएशनचा जो आहे त्याचा जिनोटायपिकशी काही संबंध नसतो, सोमॅटिक पार्टशी संबंध असतो. लाईफमध्ये कधीही हे येऊ शकतं, व्हेरिएशन कधी पण एक्सप्रेस होऊ शकतं. इंडिव्हिज्युअलमध्ये झायगोट स्टेजपासून तर डेथपर्यंत कधी पण एक्सप्रेस होऊ शकतात. ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते. रेसलर्स मसल्स, नंतर स्मॉल फीट, चायनीज वुमनचे स्मॉल फीट, नंतर सर्कमसाइज्ड पेनिस ऑफ मुस्लिम्स. ओके, नंतर पियर्स्ड नोज. ब्लास्टोजेनिक व्हेरिएशन्स. सर्कमसाइज्ड पेनिस ऑफ मुस्लिम्स, तर पियर्स्ड नोज म्हणजे छिद्र असलेलं नाक, नंतर इयर्स नाक आणि कान त्याला छिद्र पडलेलं. नंतर अकॅडमिक किंवा कल्चरल अचिव्हमेंट्स असतात, ह्या सुद्धा ॲक्वायर्ड असतात. याला अशा व्हेरिएशनचं एक्झाम्पल म्हणू शकतो आपण. हे बॉडीशी रिस्ट्रिक्टेड असतात. हे जे व्हेरिएशन्स आहेत हे पेरेंट्सपासून काही वेगळे नसतात किंवा हे वेगळे पास नाही होत. ओके, नेक्स्ट जनरेशनमध्ये जात नाही, पेरेंट्सकडनं मिळालेले नसतात आणि ते ऑफस्प्रिंगकडे पण जात नाही. ओके, हे नॉन हेरिटेबल असतात, म्हणून याचा इव्होल्युशनशी काहीही संबंध नसतो. सोमॅटोजेनिक व्हेरिएशनच्या विरुद्ध ब्लास्टोजेनिक व्हेरिएशन्स असतात. हे जर्मिनल व्हेरिएशन्स असतात. जीन पॅटर्नमध्ये डिफरन्समुळे हे जिनोटाईप व्हेरियंट्स असं आपण याला म्हणतो. हे हेरिडेटरी असतात, अनुवांशिक असतात. हे पेरेंट्सकडनं मिळतात आणि ऑफस्प्रिंगमध्ये सुद्धा ट्रान्समिट होतात. ऑब्व्हियसली हे जे व्हेरिएशन्स आहेत हे इव्होल्युशनचं बेसिस आहे. ह्याच्यापासूनच इव्होल्युशन होत असतं. यातले काही जे आहेत त्याचे फॉर्म, नंतर कलर ऑफ हेअर, नंतर कलरचा आयचा कलर मॅमल्समध्ये, हे बर्थपासून ऑब्व्हियस असतात. पण दुसरे जे आहेत काहींमध्ये डायमेन्शन्स, बॉडीचे डायमेन्शन्स आणि त्याचा पार्ट्स हे नंतर येतात. नाव कंटिन्युअस आणि डिसकंटिन्युअस व्हेरिएशन. तर कंटिन्युअस व्हेरिएशन जे हे स्मॉल आणि ग्रेडेड व्हेरिएशन्स आहेत. वन एक्स्ट्रीम पासून तर दुसऱ्या भागापर्यंत कंटिन्युअस व्हेरिएशन नसतं. हे मेंबर्स स्पेसिसमध्ये स्पेसिसच्या आपल्या मेंबर्समध्ये हे दिसतात. याच्यामध्ये कलर, शेप, साईज, वेट म्हणजे वजन, नंतर बॉडीचं स्ट्रक्चर, त्याचे पार्ट्स असं व्हेरिएशन दिसतं. ग्रेडेशन पण दिसतं, व्हेरिएशनचं ग्रेडेशन पण दिसतं. एक ते अदर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअलमध्ये ते ग्रेडेशन दिसतं. याचं एव्हरी क्लास जे आहे स्कूलमध्ये, तर याच्यामध्ये स्टुडंट्स जे आहेत ग्रेडिंगचे त्याच्या हाईट्स असतात आणि त्याचे ग्रेडेशन्स असतात प्रत्येक क्लासमध्ये. ते आयडेंटिकल नसतात. हे जे व्हेरिएशन्स आहेत हे ब्लास्टोजेनिक असतात किंवा हेरिटेबल असतात, किंवा याचे सोमॅटोजेनिक, नॉन हेरिटेबल असे व्हेरिएशन्स असतात. यांचं डार्विनने असं कन्सिडर केलं आहे की हे जे हेरिटेबल व्हेरिएशन्स आहेत हे रॉ मटेरियल फॉर्मिंग करतात. इव्हॉल्युशनचं रॉ मटेरियल या व्हेरिएशनमुळे होतं, कंटिन्युअस व्हेरिएशनमुळे. ओके, दुसरं जे आहे ते डिसकंटिन्युअस व्हेरिएशन, म्हणजे हे एकसारखं नसतं. तर हे डिस्क्रीट आहे किंवा डिस्टिंक्ट आहे.
स्पेसिसच्या मेंबर्समध्ये हे एकदम डिस्टिंक्ट दिसतं. इंटरमिजिएट स्टेजेस याच्यामध्ये नाही आहे काही, किंवा ग्रेडेशन पण नाही आहे. सडन जेनेटिक किंवा सडन जेनिक चेंजेसमुळे हे होतं, म्युटेशनमुळे होतं. कारण हे जे आहेत ते हेरिटेबल आहेत आणि जनरली खूप डिफरंट आहेत. ओके, ओरिजिनल किंवा टिपिकल कंडिशनपेक्षा हे खूप डिफरंट आहेत. असे जे हे व्हेरिएशन्स आहेत हे पॉप्युलेशनमध्ये स्प्रेड होतात आणि हे न्यू व्हरायटीज याच्यामध्ये एस्टॅब्लिश होतात, किंवा पॉलिमॉर्फिझम पण याच्यामध्ये दिसतं. ओके, हे इंडिव्हिज्युअल मध्ये सापडतात, सोशल इन्सेक्ट मध्ये सापडतात, किंवा हनीबी मध्ये असतात, टर्माइट्स मध्ये असतात, आणि ब्लड ग्रुप मध्ये असतात. ह्युमनच्या ब्लड ग्रुप मध्ये सुद्धा हे असतं. नाव डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन्स हे क्वालिटेटिव्ह किंवा सबस्टॅन्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात. याला क्वालिटेटिव्ह किंवा सबस्टॅन्टिव्ह व्हेरिएशन असं पण म्हणतात. त्याच्यामध्ये याचं क्लासिफिकेशन होतं. जेव्हा त्याचा संबंध कलर, फॉर्म, साईज किंवा दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक्सशी येतो आणि त्याचे जे पार्ट्स आहेत किंवा क्वांटिटेटिव्ह मेरिस्टिक व्हेरिएशन ज्यावेळेस दिसतं तर हे नंबर ऑफ पार्ट्सशी रिलेट करतात. ओके, अॅनकॉन शीप जे सेथ राईट्स फार्मचं मॅसेच्युसेट्समध्ये हे फेमस एक्झाम्पल आहे. क्वालिटेटिव्ह डिस्कंटिन्युअस व्हेरिएशनचं एकदम फेमस एक्झाम्पल आहे. 1791 मध्ये नॉर्मल शीप होतं, त्याने एका रॅमला बर्थ दिली, म्हणजे अडल्ट मेल शीप त्यापासून डायरेक्ट निघाला. ओके, तर याची नॉर्मल बॉडी साईज होती पण एकदम शॉर्ट आणि वाकलेले पाय होते. हा जो चेंज आहे तो ऑब्व्हियसली म्युटेशनमुळे झाला होता, त्यामुळे हेरिटेबल आहे. पुढच्या पिढीमध्ये पण तो जातो, हेरिटेबल आहे, अनुवांशिक आहे. तर याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह आर्टिफिशियल ब्रीडिंग दिसतं या रॅममध्ये. तर सेथ राईटने डिफरंट व्हरायटी काढली शिपची, त्याला अॅनकॉन शिप असं म्हणतात. सेव्हरल जनरेशन नंतर हे जे कॅरेक्टर आहे हे सडनली डिसॅपियर झालं आणि त्याच्यामध्ये म्हणजे ऑफकोर्स की त्याच्यामध्ये दुसरं म्युटेशन झालं, त्यामुळे ते कॅरेक्टर जे डिसॅपियर झालं. नाव क्वांटिटेटिव्ह म्युटेशन जे आहे त्याला पॉझिटिव्ह म्युटेशन म्हणतात. काही वेळेस जेव्हा नंबर असतो काही पार्ट्सचा व्हेरियंटमध्ये हा मोर दॅन नॉर्मल असतो किंवा निगेटिव्ह असतो, तर नंबर हा लेस दॅन नॉर्मल असतो काही वेळेस. तर 5 डिजिट्स जे आहेत हातामध्ये त्याच्यापेक्षा जास्त बोटं असणे किंवा पायाचे बोटं जास्त असणे, 12 पेअरपेक्षा जास्त रिब्स असणे, काही लोकांमध्ये 6 किंवा जास्त आर्म्स असणे, स्टारफिशमध्ये. ओके, 6 पेक्षा जास्त आर्म्स असतात काहींमध्ये. काही फुलांमध्ये सेपल्स जास्त असणे किंवा पेटल्स जास्त असणे किंवा कमी असणे फ्लॉवर्समध्ये. हे पॉझिटिव्ह क्वांटिटेटिव्ह व्हेरिएशनचं एकदम बेस्ट एक्झाम्पल असतं. सिमिलरली याचा ओकेजनल प्रेझेन्स जो आहे सिंगल किडनी ह्युमन बिईंगमध्ये निगेटिव्ह क्वांटिटेटिव्ह व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. सिंगल किडनी असते त्या माणसांमध्ये. सो असे हे याचे एक्झाम्पल्स आहेत डिस्कंटिन्युअस व्हेरिएशनचे. नाव डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट व्हेरिएशन. तर डिटर्मिनेट व्हेरिएशन पाहू आपण. हे अडॅप्टिव्ह आहे किंवा सिलेक्टिव्ह व्हेरिएशन आहे. डेफिनाइट इव्होल्युशनरी लाईन्समध्ये हे सिलेक्टिव्ह व्हेरिएशन आहे. हे डेव्हलपिंग असतं, जनरेशन टू जनरेशन डेव्हलपिंग फॉर्ममध्ये असतं, जनरेशन टू जनरेशन. म्हणून
याला ऑर्थोजेनिक व्हेरिएशन असं पण म्हणतात. हे ऑब्व्हियसली स्ट्रॉंग जीन्सने कंट्रोल केले जातात किंवा जीन कॉम्बिनेशनने कंट्रोल केले जातात. काही वेळेस रिलेव्हंट जीन किंवा जीन कॉम्बिनेशन्स जे असतात हे खूप स्ट्रॉंग असतात. ओके, कन्सर्न कॅरेक्टर्स जे ते कंटिन्यू असतात डेव्हलपिंगमध्ये. ओके, बियॉन्ड द लिमिट. याचा युजफुलनेस फार कमी असतो. व्हेरिएंटचा युजफुलनेस फार याच्यामध्ये कमी असतो. याचं एक्झाम्पल आहे अँटलर्स ऑफ आयरिश इल्क्स आणि टीथ ऑफ स्वेल्डॉलॉन. तर हे लार्जर जनरेशन आहे, ड्रॉइंग आणि लार्जर जनरेशन आहे. हे जे जनरेशन आहे हे खूप मोठं होतं. तर नंतर शेवटी डिफिकल्ट होऊन जातं या ॲनिमल्ससाठी. ते फास्ट पळू शकत नाही किंवा ते स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, अन्न मिळवू शकत नाही. त्यामुळे हे ॲनिमल्स जे आहेत ते शेवटी नामशेष झाले. नाव इंटरमिडिएट व्हेरिएशन. याच्यामध्ये पर्टिक्युलर इव्होल्युशनरी लाईन नसते. ओके, कारण ते इंटरमिडिएट असतं, मध्ये मध्ये असतं. त्याचं काही स्पेसिफिक लिमिट नाही आहे डेव्हलपमेंटचं. हे म्युटेशनने होतं आणि त्यामुळे लगेचच्या लगेच ॲपियर होतं, म्हणजे लगेच दिसतं. तर ह्या व्हेरिएशनचे कॉज काय असतात? तर पहिलं जे ते एन्व्हायरमेंटल कंडिशनच्या इफेक्टमुळे हे व्हेरिएशन होतं. तर याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कंडिशन्स जे आहेत त्या व्हेरिएशन निर्माण करतात. सेम स्पेसिसमध्ये, सेम ठिकाणी राहणाऱ्या स्पेसिसमध्ये फरक दिसतो. हे जे व्हेरिएशन आहेत हे नॉन हेरिटेबल असतात, अनुवांशिक नसतात. आणि काही जे आहेत ते सोमॅटोजेनिक असतात. ओके, तर ते फक्त बॉडीवरती किंवा सोमावरती दिसतं. हे डायरेक्ट इन्फ्लुएन्स होतो याचा, किंवा डायरेक्ट इन्फ्लुएन्स होतो, किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन, टेम्परेचर, लाईट, क्लायमेट, फूड याच्यामुळे, किंवा कॉन्शियस इफर्ट्समुळे, यूज किंवा डिसयूज ऑर्गनचा झाल्यामुळे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते अडॅप्ट होतात, एन्व्हायरमेंटल कंडिशनशी आपलं जुळवून घेतात. तर हे जे व्हेरिएशन्स आहेत हे याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक आहेत. काही ऑर्गॅनिझम्सने ॲक्वायर्ड केलेले कॅरेक्टरिस्टिक, त्यांच्या लाईफ टाईममध्ये त्यांनी मिळवलेले कॅरेक्टरिस्टिक असतात ते. फॉर एक्झाम्पल टॉवर आणि आगार या दोन सायंटिस्टनी असं डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे इम्पॉर्टंट व्हेरिएशन माईसमध्ये. ते माईस 21 डिग्री सेल्सिअस आणि 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला रेअर केले होते. ओके, तर त्याच्यामध्ये ते काय काय बदल दिसला तो त्याने दाखवला आहे. नाव बी टाईप इज जीन पॅटर्न म्हणजे चेंज. ओके, हे जे जीन्स आहेत तर ते कॅरेक्टरिस्टिक कॅरी करतात एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत. जीन्स कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर करतात, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्यामुळे कॅरेक्टर ट्रान्सफर होतं पुढच्या पिढीत. हे नॉर्मली क्रोमोसोम्समध्ये असतात. जीन्स जे आहेत सगळ्या क्रोमोसोम्समधले, तर इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूट होतो याचा जीन पॅटर्न किंवा जीनोटाईप. हे क्रोमोसोम्स जे आहेत ते सिच्युएटेड असतात, फक्त न्यूक्लियसमध्ये सिच्युएटेड असतात क्रोमोसोम्स. त्यांचा नंबर, शेप, साईज, अरेंजमेंट हे स्पेसिफिक असतं. फिक्स्ड नंबर असतात क्रोमोसोम्सचे. प्रत्येक स्पेसिसमध्ये वेगवेगळा नंबर असतो क्रोमोसोमचा. पण बॉडीच्या सेलमध्ये क्रोमोसोम्स जे आहेत ते पेअरमध्ये असतात. त्यांचा स्पेसिफिक नंबर जो आहे प्रत्येक स्पेसिसला तो डिप्लॉइड नंबर असतो. ओके, म्हणजे 2 सेट असतात त्याच्यामध्ये. एक जो आहे तो स्पर्म पासून मिळालेला असतो, म्हणजे फिमेल पेरेंट पासून, मेल पेरेंट पासून, आणि दुसरा जो आहे तो ओव्हम पासून आलेला भाग असतो.
म्हणजे फिमेल पेरेंट पासून मिळालेला असतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये अर्धा भाग जो आहे क्रोमोसोम नंबरचा तो वडिलांकडून येतो आणि अर्धा भाग आईकडून येतो. ओके, तर हे जे 2 क्रोमोसोम्स आहेत गिव्हन पेअरचे जे 2 क्रोमोसोम्स आहेत हे होमोलॉगस असतात. होमोलॉगस क्रोमोसोम्स याच्यामध्ये दिसतात. तर याच्या रिस्पेक्टिव्ह पोझिशन्स याच्यामध्ये दिसतात किंवा लोसाय दिसतात. क्रोमोसोम्स हे पण होमोलॉगस असतात. होमोलॉगस जीन्स जे आहेत ते सेम कॅरेक्टरिस्टिक वाहून नेतात दुसऱ्या पिढीपर्यंत. त्याचं जे फेनोटायपिक एक्सप्रेशन आहे त्या कॅरेक्टरिस्टिकचं ते व्हेरी असू शकतं, कारण हे जे जीन्स आहेत ते केमिकली आयडेंटिकल असतात किंवा स्लाइटली डिसिमिलर असतात. तर इव्हिडेंटली याचं एक्सप्रेस्ड कॅरेक्टरिस्टिक जे आहे इंडिव्हिज्युअलचं ते जीनच्या कॉम्बिनेशनवरती डिपेंड असतं. जे त्याला रिसिव्ड होतं ते जे इनहेरिट झालेलं असतं पेरेंटकडून. तर हे जे ऑफस्प्रिंग आहेत ते सिमिलर जीन कॉम्बिनेशन इनहेरिट करतात. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये ते अनुवांशिकरित्या येतं. जनरेशन आफ्टर जनरेशन, जनरेशन आफ्टर जनरेशन ते अनुवांशिकरित्या ते कॅरेक्टर्स येत राहतात. ओके, सो त्याच्यामध्ये नॉन हेरिटेबल व्हेरिएशन्स जे आहेत ते नसतात. नो हेरिटेबल व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये देअर वुड बी नो हेरिटेबल व्हेरिएशन, म्हणजे ते हेरिटेबल होत नाही म्हणून त्याचा इव्होल्युशनशी काहीही संबंध नसतो. तर ही जी प्रोसेस आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची ही अशी आहे की सगळे जे ऑफस्प्रिंग्स आहेत ते डिफरंट जिनोटाईप इनहेरिट करतात. ओके, रॅन्डम डिस्ट्रीब्युशन पहिलं जे आहे ते रॅन्डम डिस्ट्रीब्युशन. होमोलॉगस जीन्समध्ये रॅन्डम डिस्ट्रीब्युशन दिसतं मिओसिसमध्ये. तर जसं आपण डायरेक्ट सांगितलेलं आहे, ऑलरेडी आपण डिस्क्राईब केलेलं आहे की मेल आणि फिमेल गॅमिट्स जे आहेत ते प्रोड्यूस होतात गोनॅड्समध्ये. ओके, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये दिसतं. स्पेशल टाइप्स सेल्स दिसतात त्याच्यामध्ये सिंगल किंवा हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम्स असतो. होमोलॉगस जीन्सचं मिओसिसमध्ये रॅन्डम डिस्ट्रीब्युशन कसं होतं ते पाहू आता आपण. तर पहिले जसं सांगितलंय त्याप्रमाणे मेल आणि फिमेल गॅमिट्स जे आहेत ते गोनॅडमध्ये तयार होतात. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ते गोनॅड्समध्ये मेल आणि फिमेल गॅमिट्स तयार होतात. तर ह्या स्पेशल टाईप असतात सेलच्या, त्याच्यामध्ये सिंगल आणि हॅप्लॉइड सेट असतो क्रोमोसोम्सचा. त्याच्यामध्ये क्रोमोसोमचा नंबर रिड्यूस झालेला असतो. ओके, रिडक्शन डिव्हिजनने तो क्रोमोसोमचा नंबर अर्धा झालेला असतो. याला मिओसिस असं म्हणतात. मेन इव्हेंट किंवा प्रोसेस आहे ही गॅमेट फॉर्मेशनची गॅमेटोजेनेसिसमध्ये. ओके, तर मग हे जे होमोलॉगस क्रोमोसोम्स असतात ते पेरेंट जर्म सेलपासून वेगळे असतात. तर हॅप्लॉइड डॉटर सेल्स त्याच्यापासून तयार होतात, गॅमिट्स तयार होतात मिओसिसमध्ये. तर हे रॅन्डमली तयार होत असतात. ओके, तर हे जे डिस्ट्रीब्युशन आहे होमोलॉगस जीन्सचं ते सुद्धा रॅन्डम असतं आणि त्याच्यामध्ये नवीन किंवा व्हॅरिड जीन रिकॉम्बिनेशन दिसतं गॅमिट्समध्ये. नाव क्रॉसिंग ओव्हर. पहिलं आपण पाहिलं रॅन्डम डिस्ट्रीब्युशन ऑफ होमोलॉगस जीन्स इन मिओसिस. दुसरा क्रॉसिंग ओव्हर. सगळे जीन जे आहेत क्रोमोसोमचे ते अल्ट्रा मायक्रोस्कोपिक सेगमेंट असतात सिंगल DNA मॉलिक्युलमध्ये. तर हे लिंक्ड जीन यांना म्हणतात. रिडक्शन डिव्हिजनमध्ये काय होतं, गॅमेटोजेनेसिस होतं आणि त्यामध्ये 1 किंवा 2 पीस जे आहेत होमोलॉगस क्रोमोसोम्समध्ये ते नेसेसरीली त्याच्यामध्ये असतात. तर याला क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात. तर फर्दर व्हेरिएशन जे आहे जीन्सचं तर याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन्स असतात किंवा गॅमेट्स असतात. नाव ड्युअल पर्सेंटेज किंवा पेरेंटेज, ड्युअल पेरेंटेज. मेल आणि फिमेल गॅमेट्स जे आहेत तर ते पार्टिसिपेटिंग आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. ते डिफरंट पेरेंट्सकडनं येतात. रिझल्टंट झायगोट जो आहे
तो पण नॅचरली इनहेरिट होत असतो. न्यू किंवा व्हॅरिड जीन कॉम्बिनेशन्समध्ये हे दिसतं, जीन पॅटर्नमध्ये किंवा जिनोटाइप्समध्ये. ड्युअल पेरेंटेज जे आहे, तर मेल आणि फिमेल गॅमिट्स जे ते सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. डिफरंट पेरेंट्सकडनं आलेले असतात झायगोटमध्ये, म्हणजे मेल वेगळा असतो आणि फिमेल वेगळी असते. तर रिझल्टंट झायगोट जो आहे तो नॅचरली न्यू असतो. व्हरायड जीन रिकॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये, जीन पॅटर्नमध्ये किंवा जिनोटाईपमध्ये. तर हे ड्युअल पेरेंटेज झाला. चौथा भाग जो आहे तो रॅन्डम युनियन होते. गॅमेटची फर्टिलायझेशनमध्ये रॅन्डम युनियन होते. वरच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण पाहिलं की स्पर्म जो आहे तो मेल पेरेंटकडनं येतो, किंवा ओव्हा जी आहे ती सेम फिमेल पेरेंटची जी आहेत ते खूप व्हेरिएबल असतात जीन पॅटर्नमध्ये. तर त्यांचे जीनोम्स त्याच्यामध्ये दिसून येतात. नाव जीन रिकॉम्बिनेशनची व्हेरिएबिलिटी जी आहे ती वाढते झायगोटमध्ये, रॅन्डम युनियनमुळे वाढते. या स्पर्म्स आणि ओव्हाचं जे फर्टिलायझेशन आहे तर ते रॅन्डम युनियन होते त्याच्यामध्ये, त्यामुळे ती झायगोटमध्ये अजून व्हेरिएशन जे आहे ते वाढते. नाव सोर्सेस ऑफ व्हेरिएशन काय ते आपण पाहू. तर सोमॅटिक आणि जेनेटिक व्हेरिएशन्स जे आहेत ते खालीलप्रमाणे आपल्याला दिसून येतात. एन्व्हायरमेंट पहिली गोष्ट, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, नंतर हीट, कोल्ड, रेन, ड्रॉट, फूड वगैरे सगळं आपण पाहतो. नंतर पॉप्युलेशनचा इन्फ्लुएन्स, ड्रास्टिक इन्फ्लुएन्स असतो पॉप्युलेशनचा, म्हणजे जनसंख्या खूप परिणामकारक असतो. नंतर सोमॅटिक व्हेरिएशनचे कारणं शॉर्ट पिरियडमध्ये. हे जे व्हेरिएशन्स आहेत हे जनरली हेरिटेबल नसतात आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन ज्यावेळेस रिव्हर्ट बॅक होते त्यावेळेस ते डिसअपिअर होऊन जातात. तर टॅडपोल जर समजा आपण थायरॉइड एक्स्ट्रॅक्ट त्यांना खाऊ घातला टॅडपोलला, तर त्यांचं मेटामॉर्फोसिस एकदम फास्टली होतं. स्मॉल फ्रॉक तयार होतात, साईजनी वाढत पण छोटे फ्रॉक तयार होतात. ओके, सो अशा एन्व्हायरमेंटचा फरक पडतो. नाव एंडोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँडची ऑप्टिमम ऍक्टिव्हिटी पाहिजे, बॅलन्स ऍक्टिव्हिटी पाहिजे. एंडोक्राइन ग्लँड जे आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट असतात नॉर्मल ग्रोथ होण्यासाठी. त्यांचं सिक्रेशन खूप आवश्यक असतं. जास्त फंक्शनिंग किंवा कमी फंक्शनिंग जर त्यांचं झालं, पिट्युटरीचं किंवा थायरॉइडचं किंवा ॲड्रिनल ग्लँडचं, या सगळ्या तिन्ही ग्लँड आहेत, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, यांचं कमी किंवा जास्त जर सिक्रेशन झालं तर त्यामुळे बॉडीमध्ये व्हेरिएशन्स निर्माण होतात. हे सोमॅटिक असू शकतात किंवा नॉन हेरिटेबल असू शकतात. असे जे व्हेरिएशन्स आहेत ते सुद्धा एन्व्हायरमेंटल इफेक्टमुळे होत असतात. नाव ब्लिडिंग इनहेरिटन्स, ब्लेंडिंग इनहेरिटन्स. ब्लेंडिंग म्हणजे मिक्स झालेला. डार्विन जो आहे त्या डार्विनचा असा एम्फेसिस आहे या ब्लेंडिंग इनहेरिटन्स मध्ये. आता आपण पाहू. ब्लेंडिंग इनहेरिटन्स म्हणजे ते ब्लेंड झालाय. ब्लेंड याचा अर्थ मिक्स करणे, घुसळणे. तर डार्विनने असा एम्फेसिस दिलेला आहे, म्हणजे प्रेशर दिलेलं आहे किंवा फोर्स केलेला आहे की ब्लेंडिंग इनहेरिटन्स जो आहे तो मेजर सोर्स आहे. व्हेरिएशन कशामुळे होतं, तर ब्लेंडिंग इनहेरिटन्समुळे होतं असं डार्विनचं म्हणणं आहे ॲनिमल्समध्ये. जेनेटिक मेकॅनिझम अंडरस्टँडिंगच्या आधी त्याने असं सांगितलं होतं की ब्लेंडिंग इनहेरिटन्समुळे व्हेरिएशन होतं ॲनिमल्समध्ये, असं डार्विनचं म्हणणं होतं, फोर्सफुली म्हणणं होतं. दोन्ही पेरेंट्सचे कॅरेक्टर्स मर्ज होतात एकमेकांमध्ये फर्स्ट जनरेशनमध्ये, ऑफस्प्रिंगमध्ये. तर त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर पण होतं. त्यामुळे होमोलॉगस क्रोमोसोम्स जे आहेत त्याच्यामध्ये डिप्लोटीन स्टेज जे मिओसिसची ती येते. तर हे कॅरेक्टर्स जे आहेत ते सेग्रिगेट होतात सबसिक्वेंट जनरेशनमध्ये. आणि मेंडेलच्या लॉमुळे असं दाखवलं आहे त्याने की व्हेरिएशन्स जे आहेत ते प्रोड्यूस होतात. सो दॅट इज ड्यू टू द ब्लेंडिंग इनहेरिटन्स. ना म्युटेशन हा
सिक्वेन्समध्ये चेंज असतो. नायट्रोजनस बेस पेअरचे जे सिक्वेन्स आहेत DNA मध्ये त्याच्यात सिक्वेन्स चेंज असतो. ACGच्या ऐवजी DNA मध्ये ACG हा एक कोडॉन आहे. तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी कोडॉन जो mRNA वर तयार होतो तो UCG असतो. ओके, त्यामुळे सिरीन नावाचा अमिनो ॲसिड बनतो. पण याच्यामध्ये स्मॉल म्युटेशन जर झालं तर ग्वानिनच्या ऐवजी ॲडेनाईन होतं. ओके, DNAचा कोडॉन जो आहे त्यामुळे ॲडेनाईन होतं. ग्वानिनच्या ऐवजी ॲडेनाईन होतं. तर कॉम्प्लिमेंटरी कोडॉन जो आहे mRNAचा तो परत चेंज होतो आणि त्याच्यामध्ये UUG येतं. UUG तर त्यामध्ये सिंथेसिस होऊन डिफरंट अमिनो ॲसिड तयार होतं. तर ते ल्युसीन असतं. सो याला पॉइंट म्युटेशन असं म्हणतात. रिलेव्हंट कॅरेक्टर याच्यामध्ये दिसतं बॉडीमध्ये. सो सिमिलरली हे जे पॉइंट म्युटेशन आहे याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया पण तयार होतो माणसात. त्यामध्ये कोडॉन जो CTT आहे तो ग्लुटामिक ॲसिडसाठी आहे. तो चेंज होऊन कॅट तयार होतो CAT. त्याच्यामुळे व्हॅलिन तयार होतो. सो हे म्युटेशन्स जे आहेत ते एक्सेसिव्ह एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे तयार होतात. त्याच्यामध्ये रेडिएशनचा परिणाम असतो किंवा नॅचरली याचं डुप्लिकेशन होतं, DNAचं डुप्लिकेशन, त्यामुळे पण हे होतं. तर न्यू बेसेस तयार होतात, न्यू बेसेस सिंथसाइज होतात त्याच्यामध्ये. तर हे जे म्युटेशन्स आहेत ते रेसेसिव्ह असतात आणि ते हिडन असतात. ते लॉंग टाईम एक्सप्रेस नाही होत आणि म्हणून ते जे आहेत ते जेनेटिक आहेत. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे इव्हॉल्युशनचा. म्युटेशनचा नॅचरल सिलेक्शनमध्ये काय रोल आहे ते आता आपण पाहू. म्युटेशन्स हे मल्टिपल अलायली जी आहे त्या तयार होतात म्युटेशनमुळे. गिव्हन लोकसवरती मल्टिपल अलायली, लोकसमध्ये म्हणजे ठिकाणी दिलेल्या ठिकाणी मल्टिपल अलायली तयार होतात म्युटेशनमुळे. नवीन अलायली जी असते ती चेंज होते. जीन फ्रिक्वेन्सी जी आहे ती चेंज होते नवीन अलायलीमुळे. पॉप्युलेशनमध्ये जीन फ्रिक्वेन्सी चेंज होते. तर जेनेटिक इक्विलिब्रियम अपसेट होतं. त्यामुळे मायक्रो इव्होल्युशन होतं, थोड्या प्रमाणामध्ये उत्क्रांती. तर अशामध्ये डिप्लॉइड ऑर्गॅनिझममध्ये जे म्युटेशन्स असतात ते रेसेसिव्ह असतात. म्हणून ते लपलेले असतात, लॉंग टाईम लपलेले असतात. पण ते स्प्रेड होत असतात, वाढत असतात आणि मग तो पॉप्युलेशनमध्ये ते अक्युम्युलेट होतात आणि त्यामुळे हायब्रिड व्हिगर तयार होतं. त्याला हेट्रोसिस असं म्हणतात. तर व्हेरिएशन्स तयार होतात आणि ते नॅचरल सिलेक्शनमध्ये मदत करतात. सो हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते अफेक्ट करतात कॅरेक्टरला इमिडिएटली आणि त्यामध्ये एक्सपोज होतो तो नॅचरल कंडिशनमध्ये, नॅचरल सिलेक्शनमध्ये. आणि त्याचं कॉम्बिनेशन जे आहे म्युटंट जीनचं ते क्रॉसिंग ओव्हरमध्ये दिसून येतं. मग त्यामुळे पॉप्युलेशन हे हेट्रोझायगस तयार होतं. सो हे नॅचरल सिलेक्शनला ज्यावेळेस एक्सपोज होतात तर बरेचसे फिट असतात. जेनेटिक ड्रिफ्टमुळे म्युटेशनचे काही ॲडव्हान्टेजियस भाग तयार होतात आणि ते फिक्स केले जातात. म्युटेशन्स फिक्स केले जातात. त्यामुळे नॅचरल सिलेक्शनमुळे अजून हेल्पफुल कंडिशन तयार होते. काही वेळेस मात्र हार्मफुल म्युटेशन्स असतात ते पण फिक्स केले जातात. त्यामुळे ते हार्मफुल म्युटेशन जे आहेत ते एक्सटिंक्ट होऊन जातात, नामशेष होतात पॉप्युलेशनमध्ये. नाव क्रोमोसोमल ॲब्रेशन. क्रोमोसोमल ॲब्रेशन्स जे आहेत त्यामध्ये ब्रेकिंग किंवा रिजॉईनिंग असतं सेगमेंटचं क्रोमोसोमचं. तर प्रोफेजमध्ये मिओसिस असतं, त्यामध्ये डिलिशन किंवा डुप्लिकेशन असं दिसतं. नंतर इन्व्हर्शन दिसतं किंवा ट्रान्सलोकेशन दिसतं. नाव पहिलं पाहू आपण डिलिशन.
स्मॉल पार्ट जो आहे क्रोमोसोमचा तो ब्रेक होतो, वेगळा वेगळा होतो, क्रॉसिंग ओव्हर होतं एंडोन्यूक्लियसच्या ॲक्शनमुळे, आणि ते भाग जे आहेत ते एकमेकांना वेगळे वेगळे भाग जोडले जातात. मॅनमध्ये टर्मिनल डिलिशन होतं क्रोमोसोमच्या 21चं, त्यामुळे ग्रॅन्युलोलायटिक ल्युकेमिया तयार होतो, माणसामध्ये रोग निर्माण होतो एक आर्म गेल्यामुळे, 5व्या क्रोमोसोमचा एक आर्म गेल्यामुळे. त्यामुळे क्रायडूचॅट सिंड्रोम होतो लहान मुलांमध्ये. ड्रॉसोफिलामध्ये एक्स क्रोमोसोम डिलिशन झाल्यामुळे नॉच्ड विंग्स तयार होतात. तर हे जे डिलिशन आहे ते ॲबनॉर्मॅलिटी निर्माण करतं क्रॉसिंग ओव्हरमध्ये. पॅचिटीन स्टेजमध्ये, मिओसिसच्या पॅचिटीन स्टेजमध्ये, मिओसिसच्या पॅचिटीन स्टेजमध्ये हे डिलिशन जे ते ॲबनॉर्मॅलिटी निर्माण करतं क्रॉसिंग ओव्हरमध्ये. 2-3 ॲबनॉर्मॅलिटी सांगितलं तुम्हाला. पहिल्यांदा ग्रॅन्युलोलायटिक ल्युकेमिया होतो, नंतर क्रायडूचॅट सिंड्रोम होतो लहान मुलांमध्ये, ड्रॉसोफिलामध्ये नॉच्ड विंग्स तयार होतात. तर अशा रीतीने डिलिशनचे ॲबनॉर्मल परिणाम होतात, म्हणजे ते साधारण नसतात. नाव डुप्लिकेशन, ज्यावेळेस एक जीन हा रिप्रेझेंट मोर दॅन 1 कॅरेक्टर्सला असतो तर त्यात डुप्लिकेट म्हणतात त्याला. म्हणजे एकच असतात, दोघंही सारखेच असतात. तर याच्यामध्ये जे डिलीटेड पोर्शन आहे क्रोमोसोम्सचा तो अटॅच होतो दुसऱ्या क्रोमोसोमला, आणि झायगोट जे आहे त्याच्यामध्ये 3 डोस असतात जीनचे. क्रॉसिंग ओव्हर हे पण अनइक्वल असतं, त्याच्यामध्ये बार आय असतो ड्रॉसोफिलाचा. तो डुप्लिकेशन त्याच्यामध्ये होतं, स्मॉल सेक्शन जे आहे ते तयार होतं एक्स क्रोमोसोम्स. नाव इन्व्हर्शन म्हणजे उलटं होणं. डुप्लिकेशन एक झालं तर उलटं होणं, इन्व्हर्शन. क्रोमोसोमचा जो पीस आहे तो ब्रेक होतो आणि काही ठिकाणी तो जॉईन होतो रोटेशन झाल्यानंतर. तर सिक्वेन्स जो आहे जीन्सचा तो उलटा होऊन जातो. मोस्ट लाईकली मिओसिसमध्ये असतं हे, जर्म सेलमध्ये, क्रोमोसोम्समध्ये. त्यामुळे लूप तयार होतो तिथे, आणि क्रोमोसोम्स जे आहेत ते तुटतात सेंटरला आणि ते रिअटॅच होतात रिव्हर्स झाल्यावर. तर यामुळे ॲबनॉर्मल सिनॉप्सिस किंवा क्रॉसिंग ओव्हर होतं. तर लॉस आणि गेन असं काही त्याच्यामध्ये होत नाही जीन्सचा, पण समटाइम्स हे न्यू पोझिशन्स तयार होते जीन्सची. नाव ट्रान्सलोकेशन, याच्यामध्ये ट्रान्सफर तयार होतो. याच्यामध्ये एका जीनची ट्रान्सफर होते आणि ती ब्लॉक करतो एका लिंकेज ग्रुपला, आणि तिथे नॉन होमोलॉगस क्रोमोसोम्स तयार होतात. हे जे ट्रान्सलोकेशन्स आहेत ते काही ॲबनॉर्मॅलिटी निर्माण करत नाही कॅरियर्समध्ये, किंवा त्याच्यामध्ये डिलिशन होत नाही. एक बॅलन्स करतो दुसऱ्याला. 50% जे ऑफस्प्रिंग्स किंवा त्याचे कॅरियर्स जे आहेत हेट्रोझायगस असतात ते ग्रॉसली ॲबनॉर्मल असतात. ट्रान्सलोकेशन्स याच्यामध्ये जे इन्व्हर्शन्स असतात तर त्याच्यामध्ये इमिडिएट इफेक्ट होतात आणि ऑक्युम्युलेट होतात ते लॉंग पिरियड्समध्ये. नाव रिप्रोडक्शन होतं आणि आयसोलेशन होतं ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशनमध्ये. ड्रॉसोफिलोमध्ये 6 स्पेसीज जे आहेत त्या ट्रान्सलोकेशनमुळे प्रोड्यूस झालेल्या आहेत. ॲन्सेस्ट्रल म्हणजे जुने जे ड्रॉसोफिलो व्हिरिलिस होते याच्यामध्ये ते आपल्याला दिसून आलेलं आहे. याच्यामध्ये 6 पेअर आहे क्रोमोसोम्सचे. सो हे कशामुळे झालेलं आहे तर ट्रान्सलोकेशनमुळे. नाव ॲनोप्लॉइडी. जेव्हा
एंटायर क्रोमोसोम हा लॉस्ट होऊन जातो किंवा डुप्लिकेट होतो, तर याला ॲनोप्लॉइडी असं म्हणतात. ड्रॉसोफिलोमध्ये जीन जे व्हाईट क्रोमोसोमसाठी, व्हाईट आयसाठी एक्स क्रोमोसोमचा जो जीन आहे, तर 2 एक्स क्रोमोसोम्स जे आहेत ते सेपरेट नाही होत oogenesisमध्ये, नॉन डिसजंक्शन होतं. आणि फिमेल ऑफस्प्रिंग्स जे आहेत त्याच्यामध्ये 3 एक्स क्रोमोसोम्स राहतात, तर त्या सुपर फिमेल तयार होतात. त्यांना व्हायबिलिटी खूप कमी असते आणि त्या स्टराईल असतात. काही एक्स जे आहेत त्यांच्यामध्ये एक्स क्रोमोसोम नसतो, पूर्ण एक्स क्रोमोसोमच गायब असतो. तर हे OY इंडिव्हिज्युअल आहे, ते जिवंत नाही राहू शकत, कारण जीन बॅलन्स त्यांच्यामध्ये ॲब्सेंट झालेला असतो. ह्युमनमध्ये नॉन डिसजंक्शन आपण जर बघितलं सेक्स क्रोमोसोम्समध्ये, तर त्याच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तयार होतात किंवा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्सवरती परिणाम होतो. ट्रायसोमिक XXX असे जे हे तयार होतात, तर त्यामुळे सुपर फिमेल तयार होतात. सो 3 XXX ट्रायसोमिक असे दिसतात ते, त्यामुळे सुपर फिमेल होते. आणि XXY जे त्याच्यामध्ये किन फ्लिंटर सिंड्रोम असतो, तर ते मोनोसोमिक म्हटलं जातं, 2n-1. त्याच्यामध्ये क्लीन फिल्टर सिंड्रोम होतो. यामुळे एक्सो जो असतो X0 याच्यामुळे टर्नर सिंड्रोम होतो आणि Y0 जो असतो तो नॉन वायबल असतो. डाऊन सिंड्रोम जो आहे किंवा मंगोलियन जो आहे त्याच्यामध्ये डुप्लिकेशन होतं क्रोमोसोम नंबर 21चं डुप्लिकेशन होतं आणि यामुळे मेंटल रिटार्डेशन होतं, म्हणजे मंदबुद्धी मुलगा तयार होतो. त्याच्यात माल फॉर्मड इयर्स असतात, तर सेक्शुअल मॅच्युरिटी नसते, ससेप्टेबल लंग्स असतात, ॲनोप्लॉइडी जी आहे त्यामुळे ॲबनॉर्मॅलिटी तयार होते ऑर्गॅनिझम्समध्ये. पण ह्या ज्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत त्या काही वेळेस युजफुल असतात डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्समुळे. नाव पॉलिप्लॉइडी जेव्हा त्याच्यामध्ये डुप्लिकेशन होतं एंटायर हॅप्लॉइड सेटचं, जीनोमचं क्रोमोसोम्समध्ये, तर ते ॲबनॉर्मल मायटोसिस किंवा मिओसिसमुळे होतं. आणि त्याच्यामध्ये ट्रिप्लॉइड किंवा टेट्राप्लॉइड ऑर्गॅनिझम्स असतात. जर डिप्लॉइड गॅमिट्स असतील तर हे पण याच्यामध्ये प्रोड्यूस केले जातात. असे जे ऑफस्प्रिंग्स आहेत हे नॉर्मली स्टराईल असतात. प्लांटमध्ये त्याचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असतं आणि ते ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करतात. हॉर्टिकल्चरमध्ये ते आपल्याला दिसून येतं. नाव पॉलिप्लॉइडी ही इंड्युस्ड झालेली असते. ट्रीटमेंट मिळते कोल्चिसिनमध्ये आणि सीड्समधून हे बाहेर पडतं. कोल्चियम ऑक्युमिनाले. तर याच्यामध्ये बेटर फ्रूट्स येतात आणि फ्लॉवर्स येतात. पॉलिप्लॉइडी जी आहे ही सक्सेसफुल नाही आहे मॅमल्समध्ये. तर काही पार्थोजेनेटिकली रिप्रोडक्टिव्ह ॲनिमल्स जे आहेत, रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स, हे याच्यामध्ये दिसतात. तर त्यामध्ये श्रिम्प्स, आयसोपोड्स, मॉथ्स, बीटल्स, फ्लाईज अशा याच्यामध्ये असतात. सो ही पॉलिप्लॉइडी झाली. नाव हायब्रिडायझेशन. आयसोलेटिंग मेकॅनिझम्स जर समजा आपण 2 स्पेसीसमध्ये पाहिलं तर ते ब्रेक होतं आणि ऑफस्प्रिंग तयार होतं. हे जे ऑफस्प्रिंग आहेत हे नॉर्मली स्टराईल असतात, पण काही वेळेस त्याच्यामध्ये बॅक क्रॉस असतो, ओके, पेरेंटशी, आणि त्यात सेकंड जनरेशनचे हे तयार होतात इंडिव्हिज्युअल्स.
सो त्याला इंट्रोग्रेसिव्ह हायब्रिडायझेशन असं पण म्हणतात. राफॅनोब्रासिका हे त्यामध्ये असतं. राफॅनस म्हणजे रॅडिश नावाचा एक प्लांट. नंतर ब्रासिका म्हणजे कॅबेज, कोबी. याच्यामध्ये 18 क्रोमोसोम्स असतात. आणि हे जे हायब्रिडायझेशन आहे हे कॉमन मेकॅनिझम आहे. याच्यामध्ये व्हेरिएशन दिसतं इन्व्हर्टिब्रेट्समध्ये, मेनली इन्सेक्ट्समध्ये. ओके. पेरेंटशिप बॅकक्रॉस झाल्यामुळे सेकंड जनरेशन जे इंडिव्हिज्युअलचं ते इंट्रोग्रेसिव्ह हायब्रिडायझेशन त्याच्यामध्ये होतं. ओके. नाव आयसोलेटिंग मेकॅनिझम. आयसोलेशन हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यामध्ये इव्होल्युशनची जी प्रोसेस आहे त्याचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आयसोलेशन. सेग्रिगेशन होतं पॉप्युलेशनमध्ये, पर्टिक्युलर स्पेसिसमध्ये, आणि त्यामधून स्मॉलर युनिट्स तयार होतात. त्यामध्ये इंटरब्रीडिंग असतं. आणि आयसोलेशन्स जे त्यामध्ये स्प्लिटिंग होतं स्पेसिसचं सेपरेट ग्रुप्समध्ये. इन शॉर्ट, आयसोलेटिंग मेकॅनिझम्स जे त्यामध्ये इंट्रिन्सिक कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात स्पेसिसचे, आणि ते रिड्यूस होतात आणि प्रिव्हेंट होतात. सक्सेसफुल रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये प्रिव्हेंट होतं. अदर स्पेसिसचे त्यात सक्सेसफुल रिप्रोडक्शन प्रिव्हेंट करतात दुसऱ्या स्पेसिस. सो ते आयसोलेशन मेकॅनिझम आहे. म्हणजे दोन स्पेसिसमध्ये क्रॉस होत नाही कधी. याचा कॉन्सिक्वेन्स असा होतो की ते एकमेकांपासून वेगळे राहतात. ऑर्गॅनिझम्स जे ते एकमेकांपासून वेगळे राहतात. वेगळ्या वेगळ्या स्पेसिस वेगळ्या वेगळ्या राहतात. सेपरेट स्पेसिस असतात त्या. आयसोलेशन इसेन्शियल आहे. ओके. न्यू स्पेसिस फॉर्मेशनसाठी त्याला स्पेसिएशन असं म्हटलंय. सो व्हेरिएशन आणि हेरिडेटरी जर आपण बघितले किंवा सेग्रिगेशन पण बघितलं, किंवा आयसोलेशन फॉर्म्स बघितले, तर हे इसेन्शियल बेसिक फॅक्टर आहे इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये. व्हेरिएशन, हेरिडेटरी, सेग्रिगेशन, आयसोलेशन फॉर्म्स, याच्यामुळे इव्होल्युशनरी प्रोसेस जे उत्क्रांतीची जी प्रक्रिया आहे ती चालू राहते. आयसोलेशन हा फिजिकल फॅक्टर आहे किंवा बायोटिक बॅरियर आहे. याच्यामध्ये ॲक्सिडेंटल इनब्रीडिंग किंवा इंटरब्रीडिंग दिसतं. हे जे फॉर्म्स आहेत सिमिलर व्हेरिएशनल टेंडन्सीज याच्यामध्ये दिसतात आणि ते इंटरब्रीड होतात, परपेच्युएट होतात त्या, आणि त्याच्यापासून डिसिमिलर फॉर्म्स जे आहेत ते वेगळे होऊ शकत नाही. नवीन व्हेरिएशन्स जे आहेत ते स्वॅम्प्ड होतात आणि अनलेस त्याच्यावरती डॉमिनंट कॅरेक्टर येत नाही तर ते इन्स्टंटली डिसॅपियर होतात. नाव जीन फ्लो जो आहे पॉप्युलेशनमधला तो सप्रेस्ड होऊ शकतो फिजिकल किंवा जिओग्राफिकल बॅरियरमुळे. ही जी प्रोसेस आहे याला ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन असं म्हणतात. प्रिमिटिव्ह जीन फ्लो हा सप्रेस्ड होऊ शकतो पॉप्युलेशनमध्ये आणि त्यामध्ये सेम एरिया असतो. फॉर एक्झाम्पल याचं असं आहे, म्हणजे याचं एक्झाम्पल आहे की फेवरेबल म्युटेशनचे जे बेरियर्स असतात त्यामध्ये प्रिफरेन्शियली मेटिंग होतं एकमेकांशी. जर सिलेक्शन झालं या म्युटेशनचं तर सफिशियंटली इंटेन्स ते दिसू शकतं. जीन फ्लो ओव्हरकम करतात मेटिंगमध्ये आणि पेरेंटल फॉर्म्स जे आहेत ते तसे तसे राहतात. तर याला सिम्पॅट्रिक स्पेसिएशन असं म्हणतात.
जर सेम जीन फ्लो असेल त्याच्यामध्ये पार्शली आयसोलेटेड पॉप्युलेशनमध्ये, तर ॲडजस्टंट एरियामध्ये प्रिन्सिपल जे डायव्हर्जन्स कॅरेक्टरिस्टिक ते दिसू शकतं. सिलेक्शनच्या इन्फ्लुएन्समध्ये ते असतं. जीन फ्लो जो आहे तो रिलेटिव्हली लो असतो आणि त्याच्यामध्ये डिफरन्सेस जे आहेत ते पण दिसतात. सिलेक्शन प्रेशरमध्ये रिलेटिव्हली हाय असतात. याला पॅरापॅट्रिक स्पेशिएशन असं म्हणतात. हे कॉमन आहे ऑर्गॅनिझम्समध्ये, ज्याच्यामध्ये लो व्हॅसिटिलिटी असते किंवा डिस्पर्सल पॉवर कमी असते, त्याच्यामध्ये दिसून येतं. प्लांट किंवा काही लँड स्नेल्स, याच्यामध्ये लँड स्नेल जास्त मोठ्या एरियावरती पसरू नाही शकत, त्यामध्ये हे दिसून येतं. काही बायोलॉजिस्ट जे त्यांना ॲलोपॅट्रिक प्रोसेसचा डाऊट आहे इव्होल्युशनमध्ये. त्याच्यामध्ये बराच वादविवाद चालतो इम्पॉर्टन्समध्ये की सिम्पॅट्रिक आणि पॅरापॅट्रिक प्रोसेस जी आहे ती कशी आहे. आयसोलेशन जे आहे तर याच्यामध्ये दोन्ही भाग जे आहेत ते सिद्ध होतात. फिजिकल किंवा जिओग्राफिकल आयसोलेशन आणि बायोटिक किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. सो नाउ टाइप्स ऑफ आयसोलेशन. ओके, टाइप्स ऑफ आयसोलेशन मध्ये काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे आपण थांबूया. 7 पानं झाले आहेत, म्हणजे 8, 9, 10, 11, 10 होते. अजून एक पान घेऊन घेऊ आपण. टाइप्स ऑफ आयसोलेशन पाहू. पूर्ण हे डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये एक पण मध्ये फिगरनी किंवा काही सगळं नुसतं लिहून काढलेलं आहे, त्यामुळे आपल्याला वेळ लागतोय जास्त हे पूर्ण व्हायला. ओके, सो टाइप्स ऑफ आयसोलेशन पाहू. 2 लेक्चरमध्ये पूर्ण करून टाकू आपण किंवा 3 लेक्चरमध्ये करायला पाहिजे, पण आता पाहू. आता म्हणजे सांगतोय मी तुम्हाला, जे आहे ते सगळं सांगतो आहे, त्यामुळे वेळ तर लागेलच आपल्याला. सो टाइप्स ऑफ आयसोलेशन पाहू. इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट जे यांच्यामध्ये बरेचसे फॉलोइंग टाइप्स दिसतात आयसोलेशनचे. तर त्याच्यामध्ये स्पेसिएशन दिसतं. तर पहिलं आयसोलेशन बाय टाईम. तर पॅलेंटॉलॉजिकल हिस्ट्री जर आपण पाहिली ॲनिमल्सची किंवा प्लांट्सची, तर असं दिसून येतं की पॉप्युलेशन जे एका वेळेस ते ऑलवेज डिसेंडंट असतं. एक दुसऱ्यावरती जगत असतो. वन लिव्हिंग अर्लियर. पहिला काही लोक आधी झालेले असतात, काही लोक नंतर झालेले असतात. स्ट्रेट इव्होल्युशन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये एक स्पेसिस जी आहे ती सिम्पली ट्रान्सफर होते ग्रॅज्युअली. 2 नवीन स्पेसिस तयार होतात, त्यामुळे जेनेटिक डिफरन्स जे ते अक्युम्युलेट होतं त्यांच्यामध्ये. यामध्ये जे चेंजेस येतात तर ते ग्रेट असतात. त्यात बायोलॉजिस्ट जे त्यांना पॉप्युलेशन दिसतं, 2 डिफरन्स टाइम्समध्ये पॉप्युलेशन दिसतं. तर याच्यामध्ये 2 डिफरंट स्पेसीजमध्ये एकत्र दिसतो आपण. तर हे वेल इलिस्ट्रेटेड आहे सिक्वेन्शियल फोसाईल रेकॉर्ड्समध्ये. इव्हॉल्युशन जर आपण पाहिलं तर ते दिसून येतं. हॉर्स फॅमिलीचं इव्हॉल्युशन. जी सिम्पसन याने असं म्हटलंय की घोडा जो आहे तो साधारणपणे 16 मिलियन वर्षापासून उत्क्रांती होत 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 आलेला आहे. इओसीनमध्ये, इओसीन पिरियडपासून तो आलेला आहे. इओसीन एरापासून. आपण मागच्या चॅप्टरमध्ये ते पाहिलं तर घोड्याचं इव्हॉल्युशन कसं झालं ते. तर सक्सेसिव्ह चेंजेस त्याच्यामध्ये झाले, त्यामुळे थाउजंड्स ऑफ फेवरेबल म्युटेशन्स त्याच्यामध्ये झाले आणि प्रत्येक जीन्स जे त्यांची पण उत्क्रांती झाली आणि इव्होल्युशनरी ट्रेंड एक तयार झाला कॅरेक्टरिस्टिकचा. ओके, तर हे त्या सिम्पसनने प्रूव्ह केलेलं आहे. आपण मागच्या चॅप्टरमध्ये याची स्टडी केलं. नाव आयसोलेशन बाय डिस्टन्स, याला स्पार्सल आयसोलेशन असं म्हणतात. शिअर डिस्टन्स असतो, एकमेकांपासून दूर दूर असतात, त्यामुळे आयसोलेटिंग फॅक्टर आपल्याला दिसून येतो स्पेसिसमध्ये. त्यामुळे ग्रेट रेंज एरियाची त्याच्यामध्ये कन्सिडर केली जाते. अनब्रोकन असते,
इफेक्टिव्ह बॅरियर्स कडून अनब्रोकन असते. याचं जर एक्झाम्पल पाहिलं तर रेनमध्ये आपल्याला दिसतं, बर्ड्समध्ये साऊथ अमेरिकेमध्ये हे रेन्स जे आहेत ते पूर्ण अमेरिका खंडात सापडतात. पण रेन एका रिजनमधले रेन आणि दुसऱ्या रिजनमधले रेन हे वेगळे वेगळे असतात, एकमेकांपासून वेगळे वेगळे असतात. कलरमध्ये, पॅटर्नमध्ये, साईजमध्ये, प्रपोर्शन्समध्ये आणि हॅबिट्समध्ये वेगळे वेगळे असतात. याच्यामध्ये विदाऊट एनी बॅरियर शिअर डिस्टन्स दिसून येतं आपल्याला. त्यांचे ट्रेंड्स वेगळे असतात आणि लोकल रेसेस किंवा सबस्पेसिस त्यांच्या वेगळ्या झालेल्या आहेत रेनच्या. हा पक्षी आहे, रेनमध्ये डब्ल्यू हा सायलेंट आहे. रेन किंवा रेन असा त्याचा उच्चार आपण करू शकतो. नाव जिओग्राफिकल आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशन मध्ये ऑलमोस्ट मोस्ट कॉमन टाइप ऑफ आयसोलेशन आहे आणि ओरिजिनल पॉप्युलेशन याचा 2 भाग पडतात किंवा जास्त भाग पडतात. जिओग्राफिकल बॅरियर्स त्याच्यामध्ये असतात. रिव्हर असते आतमध्ये, म्हणजे मध्ये, किंवा वाळवंट असतं, ग्लेशियर असतं, माउंटन असतं किंवा ओशन असतं. हे जे हे इंटरब्रीडिंगला प्रिव्हेंट करतात. एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. त्यामुळे जसं जसं वेळ जातो तर त्याच्यामध्ये डिफरंट म्युटेशन्स तयार होतात आणि ते म्युटेशन्स त्यांच्यामध्ये इनकॉर्पोरेट होतात. जीन पूलमध्ये ते म्युटेशन्स तसे राहतात डिफरंट ग्रुप्समधले. आणि हे जे डिफरन्सेस मग आहे त्यांचं जे नेचर आहे ते सेपरेटेड ग्रुप्समध्ये आपल्याला दिसतं आणि ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये लगेच नंतर येतात. पण त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. त्यामुळे स्पेसीज ज्या आहेत त्या जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये तयार होतात. काही ॲडिशनल काइंड्स त्याच्यामध्ये दिसतात. जिओग्राफिकल बॅरियर्स हे याच्यामध्ये व्होल्कॅनिक फॉर्मेशन होतं माउंटन्सचं. लँडमध्ये माउंटन रेंजेस जे त्याच्यामध्ये डीप व्हॅलीज तयार होतात आणि लँड मासेस तयार होतात, आयलँड्स तयार होतात सीमध्ये. तर अशा रीतीने हे घडून येतं. नाव क्लासिक एक्झाम्पल जर आपण बघितलं कंटिन्युइंग इव्हॉल्युशनचं जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये, तर ते डार्विनने किंवा फिंचेसने डिस्क्राईब केलेलं आहे कंटिन्युइंग इव्हॉल्युशनचं किंवा जिओग्राफिकल आयसोलेशनचं. जिओग्राफिक आयसोलेशनमुळे कंटिन्युअस इव्हॉल्युशन डिस्क्राईब केलेलं आहे. डार्विनने 26 ग्रुप फिंचेसचे पाहिले गॅलापागोस आयलँडवरती. त्यापैकी 5 जे आहेत ते सेम होते. मेनलँडवरती आपण जे पाहिले ते सेम होते 5. दुसरे जे 21 टाईप होते ते पिक्युलियर होते. त्या ग्रुप आयलँडवरच्या ग्रुपचे एकदम पिक्युलियर होते. तर त्यातले 21 ग्रुप जे आहेत त्यांचं इंटरब्रीडिंग झालं एकदम फ्रीली आणि दुसऱ्यांमध्ये नाही झालं. तर प्रत्येक ग्रुप जो आहे तो आयसोलेट झाला मायग्रेशनमुळे आणि मग प्रत्येक ग्रुप जो आहे तो सेपरेटली इव्हॉल्व झाला. म्हणजे त्यांच्या सेपरेटली उत्क्रांती झाली त्यांच्यामध्ये कंटिन्युअस फॉर्म्समध्ये. सो अदर आयसोलेटेड ग्रुप्स जे आहेत आयलँड्समध्ये त्याच्यामध्ये सिरीज ऑफ स्पेसीस दिसून आल्या आणि सबस्पेसीस. नाव रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स स्पेसीज जे आहेत त्यांना डिफाईन केलं मेंडेलने. मेंडेलियन पॉप्युलेशनवरून पाहिलं त्यांना. तर प्रत्येक जीन जो आहे त्याच्यामध्ये एक्सचेंज होतो आणि तो प्रिव्हेंट केला जातो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये. तर याच्यामध्ये जे आयसोलेटिंग मेकॅनिझम आहे ते जेनेटिकली कंडिशन्ड आहे. ओके, जीन एक्सचेंजमध्ये पॉप्युलेशन्सच्या. तर ही जी टर्म आहे आयसोलेटिंग मेकॅनिझम हे डोबझान्स्कीने 1937 मध्ये सांगितलेली आहे.
काही सिंपल टर्म्स याच्यामध्ये असतात आयसोलेटिंग मेकॅनिझम्सच्या, त्याच्यामध्ये सक्सेसफुल रिप्रोडक्शन दिसून येतं मेंबर्समध्ये. ओके, त्याने 2 किंवा मोर पॉप्युलेशन्स वेगळे वेगळे दिसतात, क्लोजली रिलेटेड स्पेसिस दिसतात आणि ते सेम ओरिजिनल पॉप्युलेशनपासून वेगळे दिसतात. सो हे डोब्झान्स्कीने 1937 मध्ये सांगितलेले आहे. नाव टाइप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, टाइप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. आता इथे थांबूया.